आजी सांग ना, तू चाचूला दत्तक घेतलंस तरी त्याचा घरात एवढा अपमान करतात. तू जर मस्त घेतलंस दत्तक, तो बाहेरच राहिला असता, अनाथ असता, तर काय झालं असतं त्याचं? विराजस, अनाथ मुलांच्या वाट्याला येणाऱ्या अवहेलनेची आपण कल्पनाही करू शकत नाही. काय झालं विराजस? आजी, नकळतपणे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. मला कल्पनाच नव्हती की ही नोट तिच्यासाठी किती महत्वाची आहे. आजी, जर मला माहिती असतं ना तर मी असं कधीच अरे मला सांग ना, नक्की काय झालंय ते स्पष्टपणे सांग की. आजी, एक मुलगी आहे, ती अनाथ मुलांना मदत करते, त्यांना खाऊ पिऊ घालते, आणि त्या मुलांसाठीच तिला देणगीची गरज होती. आणि ही जी नोट आहे ना आजी, याच्यावर त्या देणगीदाराचा नंबर होता आणि ही नोट माझ्याकडे राहिली, चुकून राहिली. ती मुलगी घ्यायला आली होती परत, पण मी तिची मस्करी करत बसलो आणि तिच्या हातातली सगळी रक्कम निघून गेली. म्हणजे ती इतकी खचली ना की तिचा चेहरा बघितल्यानंतर मला माझ्याबद्दल वाईट वाटायला लागलं. मला असं वाटायला लागलं की आपण आपल्या बाबांसारखे होतोय का, आपण पण त्यांच्यासारखंच नाही 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 विराजस, असं नाही बा. अरे अरे म्हणून एवढा गप्प गप्पा आहेस का? अरे चुका होतात माणसाकडून, सगळ्यांकडूनच होतात. माझ्याकडून पण खूप मोठी चूक होणार होती, तुझ्या चाचूला दत्तक न घेण्याची. आजी, हो, मूल होत नव्हतं. शेवटचा पर्याय म्हणून अनाथ आश्रमाचा रस्ता धरला. मनाला पटत होतं की नाही माहीत नाही, पण एकच मार्ग उरला होता. आश्रमात गेले तेव्हा तिथे होता माझा रघु. असाच होता, हसमुख, प्रेमळ, खेळकर. एवढ्या मुलांमध्ये अगदी तोच वेगळा दिसत होता. नकळत त्याने लळा लावला, पण तरी निर्णय होत नव्हता. घरी आल्यावर परत मनात स्वार्थी विचार यायचे. असं वाटायचं की मूल हवं तर आपल्या पोटचंच, नाही तर नको. पण विचार करताना त्याचा हसरा चेहरा डोळ्यासमोर यायचा. मग असं वाटायचं मूल काय मूलच असतं शेवटी, ते अनाथ आश्रमातलं असू द्या किंवा आपलं. आणि तुझ्या भाषेत आम्ही क्लिक झालो. राघवेंद्रला घरी घेऊन आले ना, तेव्हा मला समजलं, आई होण्यासाठी मूल जन्माला घालावं लागत नाही, त्याला आपलं म्हणावं लागतं. मुलाला जन्म देते ती बाई असते आणि त्याला जीव लावते ती आई असते. रघुला घरी आणलं आणि माझी सगळी माया त्याला दिली. तुझा बाबा त्याला असं घालून पाडून बोलतो, पण राघवेंद्रला त्याचं काही नाही. त्याला कसलाच मोह नाही. आपल्या प्रेमावरच त्याचं सगळं भागतं. सॉरी हा. आता सॉरी कशाबद्दल? अरे तुला तुझ्या बापासारखा आहेस म्हणून म्हटलं ना, म्हणून सॉरी. अरे तू जर तसा असतास ना, तर तुला काहीही फरक पडला नसता, इथे दुखलं नसतं. आजी, पण आता हेच हृदय मला सतत आठवण करून देतंय माझं काहीतरी चुकल्याची. अरे मग ती चूक सुधार ना. हे बघ बाळ, बिघडलेलं दुरुस्त करण्याची वेळ कधीच जात नाही, हे लक्षात ठेव. तिला भेटायला जाशील ना,
तेव्हा ते तुझं फेवरेट जॅकेट घालून जायचं. चिकना दिसतोस. दमयंतीबाई, विषय भरकटवणं अजिबात बरं दिसत नाही, कळलं का? कशाला माई उगाच? आम्हाला उद्यापासून क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत ना, मग कशाला करायचा गृहपाठ? आज गृहपाठाला डिशक्या 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 डिशक्या. हे काही कारण झालं मुंग्या? अरे कारण काही असो, सुट्टी असो नाहीतर नसो, पाढे रोज लिहिले गेलेच पाहिजेत. त्याशिवाय तू मोठा कसा होणार रे? काय माहित, तू पण पाढे लिहून काही कोणी मोठं होतं काय? असं का? चंदू शेट, तिखट कुठे? 3 त्रिक 9 4 चौक 16. चंदू शेठ, ओ तिखट मसाला कुठे ठेवलाय? कुठे गेलाय? गिट्टी, मसाला स्वतःहून कसा जाईल? आपल्याला न्यावं लागतं ना. चंदू शेठ, मी अजिबात चेष्टा मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. ओके. आधीच त्या मुलामुळे माझा सगळा वेळ वाया गेलाय. मला सांगा पटकन, कुठे तिखट मसाला कुठे ठेवलाय? माई, तुम्हाला माहितीये का? मला काय ठाऊक, मला कुठे दिसतं? काय चाललंय तुमचं? चंदू शेठ, कुठे मसाला कुठे गेलाय? सारखं सारखं आतमध्ये काय बघताय तुम्ही? मसाला कुठे? तुला हवाच आहे का? हो, असं काय विचारताय? ते मसाला तो चंदू शेठला कसं आठवेल? नाही म्हणजे ते तर विसरतात ना. हा. मी विसरतो तो मला कसं माहित असणार ना? मी विसरलो. काय चाललंय तुमचं? हो, मिसळ करपेल माझी. कुठे ठेवलाय तिखट मसाला? सांगा मला. मुंग्या, मुंग्या, अभ्यास कर, अभ्यास कर. 4 चौक 16. काय चाललंय हे सगळं तुमचं? मिसळ करपली असती ना माझी. मुंग्या, चल मला मदत कर शोधायला. कोण? मी नाही, मला अभ्यास आहे. हा, आता आठवलं तुला अभ्यास? सुट्टी होती ना तुलाच? ते काय नाही, 5 मिनिट अभ्यास केला नाही तर काही होणार नाही. मला शोधायला मदत कर, उठ पटकन. माई, हे बघ, मला काही सांगू नको. मला ओढूच नको याच्यामध्ये. मला कुठे दिसतं? हो, हे काय चाललंय तुमचं? मला खरंच सांगा, कुठे ठेवलंय तिखट? मला सांगा. करपतंय सगळं. कुठे तिखट? कुठे मसाला? याच्याकडे. काय बोलतात चंदू शेठ? माझ्याकडे नाहीये. नाही म्हणजे राधाताई माझ्याकडे होता, माझ्या बॅग मध्ये होता, पण काय ना, तो मी कोणाला दिला नाही, तो त्यांनी घेतला. नाही त्यांनीच नेला. हा. कोणी नेलं? मुंगे, सांग पटकन. अगं थांब ना, आठवू दे. गोष्ट रचायची. सांगतो सगळं खरं सांगतो. नाही म्हणजे ते आले होते मगाशी, त्यांना म्हंटल मी, ते बोलले मी देतो परत आणून. ताई, आजच्या दिवसच, आज मसाला नाही टाकला तर काय होणार आहे? आजच्या दिवस साधी मिसळ खाऊ ना आम्ही, चालेल ना? मला हो, खाऊ आता साधी मिसळ. काय ग माई? मला काय ठाऊक, मला कुठे दिसतं? साधी मिसळ. काय चाललंय तुमचं? कुठे 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 मसाला? अगं राधा, सांगतो. हे बघ, तू चिडली आहेस ना आमच्यावर? नाही, नॉट आमच्यावर, त्या ड्रायव्हरवर. पण चिडली आहेस ना, एकदम अँग्री, एकदम मोर अँग्री, एकदम रेड नोज, डेंजर. 2 चमचे नॉर्मल मिसळ
पण तू तर सरळ 5 चमचे. मग आम्ही म्हणून मी मसाला लपवला. ते मसाला असं लाल होतं का माझं नाक? राधे, तिखट जसं चवीला जास्त झालं की बाततं ना, तसंच दुःखाचं पण आहे बघ. चवीपुरतं असावं. झालं गेलं विसरून जा बाळा, तिथेच नको अडकू. काय? विराजस, ए बाळा, काय झालंय? कसला एवढा विचार करतोयस? काही खाल्लंही नाहीस तू? काय रे? विराजस, झाला का रिपोर्ट तयार? ग्राउंड रिसर्चचा? अहो, त्याने अजून काही खाल्लं पण नाहीये. खायला नाही म्हणालोय का? का उपाशी मारतोय त्याला? बापाशी 2 शब्द बोलला तर काही बिघडेल? काय झालं ग्राउंड रिसर्चचं? काय रे विराजस? अरे काय विचारतोय तुला? विराजस, हा, काय झालं? मसाले पाहिलेस का नाही? हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गेलो होतो बाबा. म्हणजे मी ग्राउंड रिसर्च केला, पण आपल्याला दिसतं तसं नाहीये. तळागाळात खूप वेगळी परिस्थिती आहे. लोक मेहनतीने मसाले बनवत आहेत. माझं आणखीन एक स्वप्न धुळीला मिळवलंस. आता झालं असेल ना तुझं समाधान? चल तुझ्या मनासारखं. बाबा, आपण काय हो, फक्त मसाले विकतो. बाबा, त्यांच्यासाठी हे मसाले म्हणजे सर्वस्व आहे आणि त्याच्याशीच त्यांची स्वप्न जोडली गेली आहेत. अरे, असाच मोठ्या स्वप्नांचा मसाला हवाय मला. किती शोधलेस? हा, अरे म्हणजे किती मसाले शोधलेस? आतापर्यंत एकच सापडला बाबा. पुष्कळ आहे. नाही म्हणजे बिचारा आला आणि लगेचच कामाला लागला ना. आता काम समजेपर्यंत वेळ लागणारच ना. पण विराजस, तू अजिबात चिंता करू नकोस हा. तुझा भाऊ आहे ना. राजवीर, अरे तू ते 7-8 मसाले काय ते शोधलेस ना? हो. दाखव ना काकाला. काका, मीही रिसर्च केलं.
आणि ही त्या सगळ्या मसाल्यांची यादी. हा आणि काका मी स्वतः चव आणि त्याची क्वालिटी बघून त्याला रेटिंग दिले. बाई बाई राजवी, कसं काय पटापट शोधलंस तू? मसाल्याच्या धंद्यामध्ये अगदी मुरलाय हा, हो ना भाऊजी? या सगळ्या ठिकाणी तू जाऊन यायचंयस, कळलं? क्या बात आहे यार. हे घे, ह्याच्यावर मेहनत तू घेतलीस, तूच काम पूर्ण कर. मला कोणाचाही हक्क मारायचा नाही. अरे विराज, अरे राहू दे रे. हे काय सर पार्सल आहे. ओके, आणि तू सिग्नेचर कर असं तिथे. इथे कोणी पाठवलं? सरप्राईज फ्रॉम हबी. कळलं कळलं. थँक्यू थँक्यू. येस. बाप हट्टी, अरे पोरगा बावळट. हा कसला हक्क देणार? याच्याकडे तो हक्कच नाहीये. राजवीर, काळजी करू नकोस, तू माझा लेक आहेस. तुला तुझे सगळे हक्क मी मिळवून देणारच. अशी हार नाही मानणार. देवयानी आहे मी. हळू ना जरा. गेलं होतं. असू दे, हे झालं सांताचं पोट तयार. अरे टोपी राहिली ना महत्वाची. टोपी हिअर इट इज. काळ्या दाढी सांता क्लॉज, पण आपल्याकडे आहे पांढरी दाढी. ऐक ना बास ना. नाही म्हणजे हे सगळं वेडेपणा करणं गरजेचंच आहे का? कम ऑन डार्लिंग, आपलं प्रेम एकमेकांवर म्हणल्यावर हे सगळं करणं गरजेचंच आहे ना. आणि मला माझा सॅन्टा क्लॉज ना असा खरा खुरा वाटायला हवा. काय चावट बघतील ना लोक. बघू देत. प्यार किया तो डरना क्या. असं नाही, कभी कभी डरना भी जरूरी होता है. किती लाजता हो तुम्ही. उलट चार चौघांमध्ये आपलं प्रेम असं दाखवता आलं पाहिजे. विराजस विराजस, माझं सरप्राईज गिफ्ट आलं. आता एक काम करायचं, हे घ्या, तिकडून यायचं. हे घ्या, हे घ्या. मी अशी इथे झोपलेली असेल. ओके, मला कळता कामा नाही, हळूच यायचं. ओके, डन. येस. आत्या, पण ह्या सगळ्या गोष्टी तुला आधीच माहिती आहेत ना. मग त्याच्यात कसलं आलंय सरप्राईज? नाही, लपून कशाला करायचं ना काय. एक गप रे तू. शास्त्र असतं ते. सॅन्टा क्लॉज असेच येत असतात आणि मग आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात ते. आणि तिथे तर माझा हब्बी माझा सॅन्टा क्लॉज आहे.
ऐक ना, सॉरी, हे घे एक मिनिट. हे मला नाही जमणार आहे. सॉरी, मला नाहीच होणार माझं. असं काय? सॉरी, मला नाही जमणार आहे. सांटा सुसांटा सॉरी